नमस्ते. आपण इथे एक सिरीज चालू केलेली आहे इतिहासाची, जी आपल्याला मिळणार वर्ग 4था ते 10वा पर्यंत. तर आता आपण इथे 9वा वर्गाची जो पहिला लेसन आहे त्यावर काही म्हणजे तो लेसन एक्सप्लेन करत आहोत. त्यातले काही MCQ तुम्हाला देत आहे मी. तर चला बघूया लेसन. तर इतिहासाची साधने हा लेसन आपण बघणार आहोत. तर यामध्ये इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने, जसं आता आपण बघितलं की म्हणजे आपण आतापर्यंत प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. तसंच आता इथे इतिहासाच्या साधनांमध्ये आपल्याला काय करायचं आहे की लिखित साधने कोणती आहे, भौतिक साधने कोणती आहे, मौखिक साधने कोणती आहे, दृकश्राव्य, ह्या गोष्टी इथे अभ्यासाच्या आहे. तर लिखित साधनांमध्ये आपल्याला इथे लिखित साधने कोणती आहे ते बघायचं आहे की लिखित साधने वृत्तपत्रे आहे. ठीक आहे. लिखित साधने म्हणजे काय की जे लिहिल्या जाते त्याला लिखित म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर लिखित साधने कोणती आहे? कोशवाङ्मय आहे, वृत्तपत्रे आहे, नियतकालिके आहे, रोजनिशी आहे, ग्रंथ आहे, पत्रव्यवहार आहे, अभिलेखागारातील कागदपत्रे आहे, सरकारी गॅजेट्स आहे, टपाल तिकिटे आहे. हे सगळे जे आहे ते काय आहे? लिखित साधने आहे. हे बघा आपण बघू शकतो इथे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का? ठीक आहे, हे विचारलेलं आहे. तर काय म्हणतात त्याला, ऐतिहासिक जे दस्तावेज आहेत ज्या ठिकाणी जतन केले जाते त्याला काय म्हटलं जाते? अभिलेखागार म्हटले जाते. तर आपला अभिलेखागार कुठे आहे? दिल्ली इथे आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली इथे आहे. आणि हे जे अभिलेखागार आहे ते आशिया खंडातील सगळ्यात मोठे अभिलेखागार आहे. ठीक आहे, सगळ्यात मोठे अभिलेखागार. तर इथे आपल्याला 3 क्वेश्चन आपल्याला मिळत आहे की आपलं अभिलेखागार म्हणजे काय, अभिलेखागार कुठे आहे, आणि अभिलेखागार जे आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठे अभिलेखागार दिल्ली इथे आहे. ठीक आहे, हे 3 MCQ आपल्याला तयार झालेले आहे. नंतर आधुनिक खंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा 4था स्तंभ आहे तशीच ती माहिती देणारी प्रमुख साधनेसुद्धा आहे. बरोबर आहे ना? तर 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमाची विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असे दिसते. भारताचे उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचे सार्वत्रिक प्रसार झाला. नंतरचं जे साधन आहे ते आहे वृत्तपत्रे. ठीक आहे, नंतर काय आहे? वृत्तपत्रे. वृत्तपत्रे बघूया आपण. वृत्तपत्रामधून आपणास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सांस्कृतिक घडामोडी कळतात. ठीक आहे, तर वृत्तपत्रात आपल्या ह्या गोष्टी कळत असतात. नंतर विविध विषयाची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमातून चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षाची दैनिक व साप्ताहिक मासिके वार्षिक महत्त्वाची असतात. ठीक आहे. नंतर जो भाग आहे तो बघूया आपण. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, म्हणजे इथं आपण महत्त्वाचं बघत आहोत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे काय? PTI. ठीक आहे, तर PTI जे आहे ते 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्वात महत्त्वाच्या व घटनांचे प्राथमिक तपशील. आता यामध्ये 1990च्या दशकात PTIने म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने काय केलं की टेलिप्रिंट्सऐवजी आपले उपग्रह जे आहे प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला त्यांनी सुरुवात केली. किती
कधी केली? 1990मध्ये. ठीक आहे. नंतर आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे पहिला जो पाठ आहे वर्ग 9चा ते बघत आहोत. नंतर इथे सांगितलेलं आहे की छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधून माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. ठीक आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केलेला होता. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान, तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रातील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती याचा समावेश होतो. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत टपाल तिकिटे. आता टपाल तिकिटे काय आहे की टपाल तिकिटामध्ये स्वतः काही म्हणजे टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार जे आहेत ते त्यांना बोलके करतात. जसं आपण बघितलं की टपाल तिकिटावर काय असते, वेगवेगळ्या राजकीय नेते आहे, फूल आहे, प्राणी पक्षी आहे, यांच्या घटनेवर किंवा यांच्यावर ते तिकीट काढले जातात. जसं 1977मध्ये भारत सरकारने काय केलं, जाल कृपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. इयर लक्षात ठेवायचं 1977. कोणतं टपाल तिकीट? जाल कृपर. ठीक आहे. हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते आणि मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कृपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादनसुद्धा केले होते. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तकेसुद्धा लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले आणि भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर टपाल तिकीट संग्राहक आणि अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कृपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. ठीक आहे. तर जाल कृपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. कधी? भारत सरकारने 1977ला. ठीक आहे. आणि जाल कृपर जे आहे ते एका पारशी कुटुंबात जन्मले होते. ठीक आहे. नंतर यामध्ये आपण भौतिक साधने बघूया. भौतिक साधने कोणती आहे? इथे चार्ट दिलेला आहे बघा. नाणी आहे, प्रार्थनास्थळे आहे, दैनंदिन वापरातील वस्तू आहे, राजमुद्रा आहे, आधुनिक स्थापत्य आहे, पेहराव आहे, वस्तुसंग्रहालय आहे, अलंकार आहे. या सगळ्या काय आहे? भौतिक साधने. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूया नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई इथे आहे. ठीक आहे. नंतर 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यांच्या वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यांच्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेतकऱ्याची नाणी. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात.
नंतर संग्रहालय बघूया आपण. संग्रहालयामध्ये भारतातील सर्व राज्यामध्ये त्या राज्याची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत आणि त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. ठीक आहे. जसं बघा की मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्रहालय स्वतः काही संग्रहालय उभारतात. ठीक आहे. आणि ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी आहे, नोटा आहे, विविध आकाराची दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे काय काय दिसतात. ओके. आता बघूया आपण मौखिक साधने. मौखिक साधनेमध्ये काय वळतात बरं. मौखिक साधनामध्ये जसं लोककथा आहे, लोकगीतं आहे, म्हणी आहे, ओव्या आहे, वाक्यप्रचार आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोडतात, मौखिक साधनांमध्ये मोडतात. दृकश्राव्य म्हणजे काय की दृकश्राव्य डोळ्याने दिसणारे आणि कानाने ऐकणारे म्हणजे त्याला दृकश्राव्य म्हटलं जाते. तर दृकश्राव्यामध्ये कोणती साधने येतात. दूरदर्शन येते, चित्रपट येते, अंतर्जाल इत्यादी साधनांना आपण काय म्हणतो, दृकश्राव्य साधने असे म्हणतो. ठीक आहे. नंतर बघूया आपण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर भारत सरकारने पुणे येथे 1960मध्ये लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. कधी केली. 1960ला केली. कुठे केली. पुणे येथे केली. हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे. आणि मग क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू संस्थेने तयार केली. आणि समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट या विभागाने तयार केले. म्हणजे जसं एखादी व्यक्ती आहे त्याच्यावर चित्रपट केले, छोटे छोटे समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती, देशावर योगदान देणारे व्यक्ती, अशा लोकांवर त्यांनी काय केलं, चित्रपट तयार केले. भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट उपयोगी आहेत. ठीक आहे. म्हणजे भारताचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे तर त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तिथे आपल्याला 3 MCQ मिळालेले आहे की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया याची स्थापना कुठे झाली, तर पुणेला झाली. ठीक आहे. नंतर कधी झाली, तर 1960ला झाली. काय स्थापन केलं, 1960ला कोणती इन्स्टिट्यूट काढण्यात आली, तर आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे याची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. अशा प्रकारे इथं 3 आपल्याला MCQ मिळतात आणि खूप महत्त्वाचे आहे, विचारल्या जातात एक्झाममध्ये, TETमध्ये किंवा मग CTETमध्ये मिळाल्या जातात. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. जसं इथे म्हणजे इथे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी इथे सांगितलेल्या आहेत. तरी मी एकदा तुम्हाला रिवाईज करून देते की आपल्याला या लेसनद्वारा कोणते कोणते क्वेश्चन्स मिळालेले आहे. तर लिखित साधने कोणती आहे की वृत्तपत्रे आहे, कोश वाङ्मय आहे, टपाल तिकिटे आहे, सरकारी गॅजेट्स आहे, अभिलेखागारातील कागदपत्रे आहे, पत्रव्यवहार आहे, ग्रंथ आहे, रोजनिशी आहे, नियतकालिके आहे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नंतर आपल्याला अभिलेखागार कुठे आहे, तर अभिलेखागार दिल्ली इथे आहे आणि ते आशिया खंडातील सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे. ठीक आहे ना. ऐतिहासिक दस्तऐवज जिथे ठेवल्या जाते त्याला अभिलेखागार म्हणतात. हे सुद्धा इथे आपल्याला MCQ मिळालेले आहे. नंतर वृत्तपत्राद्वारे आपल्याला काय माहिती होते की जसं राजकारण आहे, कला आहे, क्रीडा, साहित्य, राजकारण यामधल्या आपल्याला घडामोडी माहिती होतात. जसं प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे 1953 नंतर काय केले, भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्त्वाच्या घटनांची तपशीलवार माहिती आणि 1990पासून टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवण्यात आल्या. कधीपासून, 1990पासून. हे सुद्धा आपल्याला
लक्षात ठेवायचं आहे. नंतर टपाल तिकीट कधी काढण्यात आलं? 1977मध्ये. कोण? जाल कृपर. ठीक आहे. ती आणि भौतिक साधने कोणती आहे? नाणी आहे, प्रार्थना स्थळे आहे, दैनंदिन वापरातील वस्तू आहे, राजमुद्रा आहे, आधुनिक स्थापत्य आहे, पेहराव आहे, वस्तू संग्रहालय आहे, अलंकार आहे. ह्या गोष्टी कशात आल्या? भौतिक साधनामध्ये आल्या. नंतर मौखिक साधने पण आपल्याला माहिती आहे. लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या. ठीक आहे. दृकश्राव्य साधनांमध्ये जसं दूरदर्शन येतं. आता फिल्म अँड टेलिव्हिजन याच्यामध्ये पण आपण लक्षात घेऊया थोडं. तर फिल्म अँड टेलिव्हिजनमध्ये आपल्याला 3 MCQ मिळते. कुठे आहे? पुणेला आहे. कधी सुरू झालं? 1960ला सुरू झालं. ठीक आहे. आणि कोणती स्थापना झाली 1960ला? तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे इथे आपल्याला पूर्ण MCQ मिळालेले आहे. तर तुम्हाला लेसन जो आहे तो म्हणजे मी इथे एक्सप्लेन केलेला आहे. त्यातले MCQ तुम्हाला सांगितलेले आहे, जे TET आणि CTETसाठी खूप महत्त्वाचे आहे. असंच आपण दुसरा पार्ट बघणार आहोत उद्याच्या ह्याच्यामध्ये. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा मिळालेला आहे. आणि TET आहे ती सप्टेंबरमध्ये होणार आहे. तर आपल्याला वेळ मिळालेला आहे आणखी जास्त. तर त्याचा आपण काय करू? फायदा घेऊ आणि आपला अभ्यास चांगल्या प्रकारे करूयात. धन्यवाद.